लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री येथील दाम्पत्य लग्नाला गेले असता चोरांनी घर साफ केलं। चोरांनी मोटरसायकल व चोरीचे हत्यार सोडून पळ काढला। बातमी येत आहे फुलंब्री येथून। फुलंब्री शहरातील दाम्पत्य नातेवाईकांच्या लग्नाला गेले असता चोरांनी घराचे कुलूप तोडून मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। मात्र मोटरसायकल व चोरी करण्याचे हत्यार सोडून पळाले। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 25 डिसेंबर रोजी शहरातील वर्चिवेस बडेनाल साहेब सवारीचे असताना समोर किरायाने राहणारे निलेश अशोक शेजवळ वय 35 वर्ष, व्यवसाय पंचायत समिती येथे नोकरीला आहे। ते 25 डिसेंबर रोजी जवळच्या नातेवाईकाचे लग्न रुई भारडी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे असल्याने सहपरिवार गेले असता रात्री 2:30 वाजता निलेश शेजवळ यांना घराशेजारी राहणारे सांडू बिवसने यांनी फोन करून सांगितले की तुमच्या घरात चोर घुसले होते। लोकांची चाहूल लागताच ते पळून गेले। शेजारी राहणाऱ्या लोकांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली असता पोलीस व शेजारी राहणाऱ्या लोकांनी सर्वत्र चोरांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही, परंतु त्यांनी होंडा शाईन मोटरसायकल जिल्हा नंबर प्लेट नाही, मात्र ट्रेसिस नंबर ME 4JC65 1AHT33005000 ही व 2 लोखंडी रॉड, एक कटर असे साहित्य शहरापासून जवळच मसला रोडवर मिळून आले असे कळवले। तेव्हा निलेश शेजवळ हे सकाळी 7:45 वाजता फुलंब्री येथे घरी आले तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। कपाटाचे लॉकरचे लॉक तुटलेले होते तर त्याच्यामध्ये ठेवलेले दागिने सुद्धा नव्हते। तेव्हा शेजवळ यांना खात्री झाली की आपल्या ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाली। दागिन्यांमध्ये कानातले सोन्याचे 5 ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत 25,000 रुपये, पायातील चांदीचे 8 भार वजनाचे पैंजण किंमत अंदाजे 8,000 रुपये, 3 चांदीच्या चेन प्रत्येकी 3 भार वजन अंदाजे किंमत 9,000 रुपये, एक चांदीचा लक्ष्मी शिक्का 4 भार वजनाचे किंमत अंदाजे 4,000 रुपये, असा एकूण 46,000 रुपये अंदाजे किमतीचे दागिने असे चोरी झाले आहे अशी तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात निलेश शेजवळ यांनी दिली आहे। फुलंब्री पोलीस पुढील तपास करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।